5 वर्षात राम सातपुते कसा हे बघितलं नाही. बर कुणाकडून आहे? मोहिते पाटलाकडूनच आहे. बर मग अजून काय पाहिजे? पण सातपुते होईल असं वाटतंय. बर मोहिते पाटील म्हणजे गावाचं मालक, जिल्ह्याचं मालक आणि आमचं मालक. मंडळी, आज आपण आलो आहोत अकलूजमध्ये. अकलूज हे माळशिरस तालुक्यातील सर्वात मोठं शहर आहे. अकलूजमधून ज्या व्यक्तीला लीड भेटतं ते लीड संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये तुटत नाही असं मानलं जातं. म्हणजेच काय तर अकलूजमधून ज्या व्यक्तीला जास्त मतं पडणार तोच माळशिरसचा आमदार होणार असं म्हणलं तरी चालतंय. तर बघूयात आता अकलूजच्या जनतेच्या मनामध्ये नक्की कोण आहे. नमस्कार, मी विकास जाधव आणि तुम्ही पाहताय कसं काय मंडळी. अम्मा, कोण होणार माळशिरस तालुक्याचा आमदार? तुतारी. बर, कशामुळे बरं? शरद पवारांचं काम चांगलं आहे. मोहिते पाटलांचं काम एकदम चांगलं आहे. बर, मोहिते पाटलामुळं जानकर आमदार होतील. जानकर आमदार. बर, चला आता आपण इकडे विचारूयात. काय वाटतं कोण होईल माळशिरस तालुक्याचा आमदार? तुतारी. का बरं? का तर काम चांगलं आहे मोहिते पाटला. बर, मोहिते पाटलांचं काम चांगलं आहे. राम सातपुतेंनी कामं केली का 5 वर्षामध्ये? काय नाही आपल्या भागामध्ये काय नाही, अकलूजमध्ये काय केलं नाही. बर, ज्यावेळेस मग माळशिरसचा आमदार कोण? जन जानकर आमदार होते. बरं, चला आता आपण पुढे बोलूया. चला, नमस्कार. नमस्कार. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? तुतारी जानकर साहेब. जानकर साहेब. यंदा जानकर आमदार होणार. बर, कशामुळे बरं? काय पहिल्यांदा त्यांना संधी मिळाली पाहिजे. आता प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. जानकरांना पण यंदा त्यांचा विश्वास टाकायचा, बरं. बघायचं कसं म्हणजे काम अकलूजची करतात. जनता यावेळेस जानकरांना मत देणार, हा, अकलूज निर्णायक होणार. निर्णायक होणार. बर, का राम सातपुतेंनी काय कामं केली होती का 5 वर्षामध्ये आपल्याकडे? नाही काय तसं काय नाही, पण अकलूजमध्ये त्यांचं काय जास्त हेच नाही अजिबात. बर हा, जानकरांचंच यंदा. बर, चालतं, ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. चला या. नमस्कार. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार? मोहिते पाटील सांगतील तसं. सांगतील या का? तालुक्याचा इतिहास आहे आजपर्यंतचा की जो म्हणजे मोहिते पाटलांनी आजपर्यंत जो आदेश दिलेला आहे, पुढचा उमेदवार न बघता ज्या चिन्हावर मोहिते पाटलांनी बटन दाबाय सांगितलेलं आहे, तुतारी वाजवणारा माणूस, येत्या 20 तारखेला माळशिरस तालुक्यातील जनता या जातीवादी राम सातपुते यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल, यात काही शंका नाही. बर, राम सातपुते खरं तर मी विकास केलाय, मी कामं केलेत असं म्हणतात. काय कामं केलीत का अकलूजमध्ये? सर, मी राजकारण समाजकारण करतो. मी बी एक छोटासा कार्यकर्ता आहे. बर, माझी बी एक छोटीशी संस्था हां. आहे. मी 5 वर्षात राम सातपुते कसा हे बघितलं नाही. बर मग आता विकास कसा झालाय तेनच दाखवा कुठं झालाय ते. बर, अकलूजचे काय प्रश्न आहेत ते भविष्यात सुटले पाहिजेत? नाही, अकलूजमध्ये थोडे MIDC वगैरे हे आहेत, पण खासदार साहेबांनी सांगितलेलं आहे ते आता सध्या MIDCचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील बरं. चालू. म्हणजे यंदा तुतारी निवडून येईल. अहो, लय जोरात वाजणार तो तरी. कितीचं लीड भेटेल? आता अकलूजमधून किती टक्के मतदान त्यांच्या बाजूने? आमच्या मालकांनी सांगितलेलं हां. आहे, जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादांनी सांगितलेलं आहे हां. की 1,01,000. पण आम्ही म्हणतो की 1,10,000 उत्तमराव जानकर हे निवडून आले म्हणून समजा. बर, चालतंय. आता कोण होणार तालुक्याचा आमदार? तुतारीचा. तुतारीचा आमदार होईल. बर, का बरं? काय नाही, तर सगळं साहेबाकडे वातावरण फिरलंय ना. बर महाराष्ट्राचं वातावरण फिरलं आहे पवार साहेबाकडे. बर पवार साहेबाकडे बघून होणार. बर, किती टक्के मतदान तुतारीला होईल अकलूजमधून? अकलूजमधलं सगळं काय मोहिते पाटलाचंच मतदान आहे सगळं. मोहिते पाटलामुळे सगळं तुतारीला होणार. बर, त्यामुळे काय अडचण येणार नाही कुठं. राम सातपुतेंनी कामं केली का 5 वर्षामध्ये? ते आरक्षणावर विरोध करतात ना आमच्या भाजपवादी. बर आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांनी. बर जानकर साहेब आमच्या आरक्षणाला 2-3 वेळा सभेला आलते, इथं क्रीडा संकुलावर आलते, तिकडं आलते. मोहिते पाटलं सगळे सभेला यायचे जानकर हे आपल्या जारंगे पाटलाच्या. त्यामुळे आम्ही बर, जरंगे फॅक्टर काम करेल का माळशिरस तालुक्यात? 100% बर, हो मेसेज आले सगळ्यांना. आले. काय अडचण नाही. हो. चालेल. मग काय ठरलंय कोणाचं? जारंगेने कोणाला मतदान करायला सांगितलंय खरं? आम्ही हे तुतारीला तुतारीला सांगितलं. सांगितलं नाही त्यांनी, मेसेज आलेत ना, आम्ही ओळखून घेतले ना. बर, नमस्कार बाबा. नमस्कार. काय वाटतंय कोण होईल तालुक्याचा आमदार? अरे, मोहिते पाटलाचं गाव आहे. बर, काय हा, मोहिते पाटीलच येणार. मोहिते पाटील म्हणतील त्यांना निवडून देणार तुम्ही. आता जानकर उभे आहेत ना.
वय तुतारीकडनं. ते कुणाकडून आहे मोहिते पाटलाकडूनच आहे. बर मग अजून काय पाहिजे मग येतील निवडून. प्रश्नच नाही. बर राम सातपुतेंनी कामं केली ते काय. नाही बा, आमच्याकडे तर काय करणार. बर चालतंय आपण आता पुढे विचारूया. चला काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार. तालुक्याचा आमदार राम सातपुते राम सातपुते आमदार होते. होते. बर काय कामं केले मध्ये किंवा माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुते. माळशिरस तालुक्यात चांगली कामं केलेली. बर हो. किती टक्के मतदान भाजपला जाईल आणि किती टक्के मतदान तुतारीला जाईल अकलूज मधून. तसं काय सांगता येत नाही. बर हां पण येतील राम सातपुते. येते 100% येते. बरं आपण आता इकडे विचारू. नमस्कार बाबा. बोला. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार. तसं काय सांगता येणार बर तुमचं मत कोणाला. कुणालाच नाही. कामच करत नाही ते कुणाला मत दे. नोटाला. हा काम करत नाही ते काय नाही ते काय बर मत काय दे. प्रश्न आहे दाखलूचे जे काय सुटाय नाही नाही आपल्याला काय बोलायचं नाही. बर बोलायचंच नाही. आता इकडे विचारूयात. नमस्कार. काय वाटतं कोण होईल तालुक्याचा आमदार. आता फाईट तर टप आहे बघा दोन्हीची बी. बर हा पण सातपुते होईल असं वाटतंय. बर सातपुतेंनी काय कामं केली होती का? काम आहे चांगलं आहे. लोकांना भेटणं, संपर्क ठेवणं, कामं गोरगरिबाला ऐकून घेणं, मदत करणे दवाखान्याला ह्याला त्याला बर चांगलं आहे. बर किती टक्के मतदान म्हणजे सांगू शकता का की. टक्केवारी तर म्हणलं तर बघा चांगली पडेल त्याला. बर अकलूज मधून पण. होय अकलूजबद्दल चांगली मतदान पडेल बर सातपुते. चालतंय ठीक आहे. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार. तालुक्याचे आमदार आमचे नेते विजयसिंह मोठे पाटील आणि त्यांचे उमेदवार जानकर साहेब, उत्तमराव जानकर. जानकर आमदार होते. राम सातपुतेंनी 5 वर्षामध्ये काय कामं केली का आपल्या भागात. केलेत पण आमचं आता कसं मोहिते पाटील सांगाल ते आम्ही उमेदवार. बर म्हणजे मोहिते पाटील यांच्या सांगण्यावरून अकलूजची किती टक्के मतदान जानकरांना होईल. 70 ते 75 तर सहज धरायचं. 75% तरी मतदान त्यांना. इकडं बोलले बर काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार. उत्तमराव जानकर साहेब. का बरं. मोहिते पाटीलाचं समर्थक आहेत. त्यांनी समर्थन केलं आणि त्यांनी मोहिते पाटील आणि दोन्ही गट एकत्र झाल्यामुळं 100% 1000% ते निवडून येणार. बर राम सातपुतेंनी 5 वर्षात काय कामं केली का आपल्या. हां मग केली की त्यांनी बी आहे असं नाही. हां पण शेवटी आमचं मालक आहेत ती. मोहिते पाटील म्हणजे गावाचं मालक, जिल्ह्याचं मालक आणि आमचं मालक. बर त्यांनी सांगेल ते. सांगेल ते हो निवडून येतील. यावेळेस जानकर आमदार होणार. 100% नाही 1000% म्हणते मी. बरं चला पुढं. खरं तर अकलूजचं एक वैशिष्ट्य आहे. अकलूजमध्ये सकाळी सकाळी मसाले भात हा जास्त प्रमाणात खाल्ला जातो. आपण आता त्या गाड्यावरती जाऊयात. या नमस्कार बाबा. काय अकलूजचा स्पेशल राईस खाता काय सकाळ सकाळी. खाते बर बोला. काय कोण होणार तालुक्याचा आमदार. तालुक्याचा आमदार हां? हर्षवर्धन पाटील तुम्ही इंदापूरचा आहे काय. इंदापूरचा आहे. बर बरं हिथलं सांगतो तुतारी, हिथली बी तुतारीच. बर तुतारीच येणार. कशामुळे बर. त्यांचं काम चांगलं आहे. काय म्हणता. मोहिते पाटलाचं कार्य चांगलं आहे पाहिजे. बर मग तुम्ही इंदापूर तालुक्यात नाही तरी माहित आहे? असं विसरू नका हो. हा का? बर इकडे आड्यान आणि पाड्यान हां 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 एवढंच आहे. बर 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 चालतंय. आता आपण जरा पुढे जाऊया. चला या. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार. यावेळेस मोहिते पाटील परिवाराने उत्तमराव जानकर यांना सहकार्य केल्यामुळे उत्तमराव जानकर हे जिंकतील आणि बीडच्या पार्सल बीडला पाठवण्याची तयारी आता माळशिरस तालुक्यातील संबंध जनतेने केलेली आहे. त्यामुळं आता ते बीडला जाण्याचे पॅकअप चालू केलं आहे त्यांनी. आणि उत्तमराव जानकर हे 1,00,000 मताधिक्याने आदरणीय जयसिंह मोहिते पाटील साहेबांनी दिलेला जो शब्द आहे तो शब्द जनता खरं करून दाखवेल आणि उत्तमराव जानकर हे निवडून येतील. अकलूजमधून किती टक्के मतदान हे तुतारीला होईल आणि भाजपला किती टक्के मतदान. तसं पाहायला गेलं तर अकलूज हा मोहिते पाटील परिवाराचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आजपर्यंत या ठिकाणी विरोधकांनी किती जरी प्रयत्न केला तरी ते 20% वर कधीच गेलेले नाहीत. आणि तरुण मुलांची क्रेज आता शरद पवार साहेबांमुळे वाढलेली असल्यामुळं विरोधक 10%च्या आतच अकलूजमध्ये राहतील आणि 90% तुतारीला मतदान मिळेल. तालुक्याचा आमदार जानकर. जानकर आमदार होते. कशामुळे. अरे हे चांगलं आहे ना. बर अरे चांगलं असल्यामुळं मोहिते पाटला सपोर्ट असल्यामुळं होतं. बर किती टक्के मतदान अकलूजमधून करणार आहे. तुतारीलाच जास्त बनणार. तुतारीला जास्त मतदान होणार. बर राम सातपुतेंनी 5 वर्षामध्ये कामं केली ते काय. काय कामं केलीच नाही तर आलाच नाही तर इकडे तरी काय ठेवणार.
बर चला आपण आता पुढे जाऊयात या तालुक्याचा आमदार तालुक्याचा आमदार बघा, आमदार कोणी पण होऊ द्या किंवा खासदार कोणी पण होऊ द्या, बर पण आमचं एकच मत आहे, हां जिंकू कोणी पण बर गुलाल फक्त आमचाच. का बरं तसं? कारण आमच्याकडे सर्व प्रकारचे गुलाल, अष्टीगंध, गंध, गुलाल कापूर. दुकान आहे काय तुमचं? हं? गुलाल दुकान आहे का? हो, गुलालाचं दुकान आहे आमचं. बर कुठं आहे गुलाल दुकान? हे काय पुढच्या चौकात. बर पब्लिकला सांगतो ह्यांचं गुलाल दुकान आहे, कोणी पण जिंकू द्या, यांच्या दुकानात गुलाल घ्या. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? तालुक्याचा आमदार कोण होणार? हो तर राम जानकर साहेब. जानकर आमदार होतील. हो, कशामुळे बरं? त्यांचं काम चांगलं आहे. मतदान करताय का तुम्ही? हो, बर पहिलीच टर्म आहे कसं मतदानाच्या वेळेस? पहिली साहेब बर म्हणजे पहिलं मत कोणाला? जानकरांना हवे. जानकर. बर चला पुढे या. काय वाटतं बाबा कोण होणार तालुक्याचा आमदार? हा कमळ निवडून येणार. बर म्हणजे राम सातपुते निवडून येतील. बर कशामुळं बरं? बायांना लाडकी बहीणला पैसे वाटते, आला का लाडक्या बहिणीचं लय इकडं मग कालवाय म्हणा की. पैसे घेऊन कसं वगैरे दारी करायची बर तू सांग. लाडकी बहीण म्हणजे कमळाला मतदान करेल. हां, बर 100%. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? भाजप. बर माळशिरस तालुक्यातून म्हणजे अकलूजमधून किती टक्के मतदान भाजपला होईल बरं? तसं काय बोलू शकत नाही, पण यावेळेस भाजपच येईल, कारण लाडकी बहीणच्या योजनेमुळे ते फरक पडेल. बर येथील निवडून राम सातपुते. हो. काय वाटतं कोण होणार तालुक्याचा आमदार? आमदार उत्तमराव जानकरच होणार. का बरं? विकासाचं काम आहे त्यांचं. मोहिते पाटीलांनी त्यांना समर्थन दिलेलं आता. बरं त्यावेळेस जानकर आमदार होतील. जानकर आमदार होणार की. बर आणि मला सांगा राम सातपुतेंनी 5 वर्षामध्ये काय कामं केली का आपल्या इथे? काय केलं? ऊसतोड मुलाचा कामगार म्हणूनच त्यांनी इथं प्रसिद्धी केली. बर तसाच सोलापूरला गेला. बर काय केलं? जातीवाद, हिंदुत्ववादी त्यात प्रश्नावर त्याचं चाललेलं आहे सगळं आतापर्यंत. आणि हॉस्पिटलचा देवता आहे म्हणतो ना तो. काय केलं त्यांनी? अशा आमच्या जसे मोहिते पाटील यांच्या बंगल्यात 3 पेट्या भरून नुसतं त्यांनी हॉस्पिटलला लोकांचं केलेलं आहे. त्यांनी कधी दाखवलं नाही मोहिते पाटील यांनी. बर हां चालतंय. म्हणजे ह्यावेळेस जानकर आमदार होतील. जानकर आमदार होणार. बर चला आपण जनतेच्या विकासासाठी जानकरच बघतो. बर चला या पुढे या. इकडं काही ज्येष्ठ मंडळी राईस खात आहेत. आपण आता त्यांच्याशी चर्चा करूयात. सकाळी सकाळी राईस खात आहे. हो, काय विशिष्ट आहे अकलूजचं राईसचं? ना आता काय इतके वर्ष? पहिल्यापासून भात फेमस आहे आतला. बर बर ते जाऊ द्या. तालुक्याचा आमदार कोण होईल यावेळेस? कुठलं? माळशिरस तालुक्याचा. तालुक्याचा हां जानकर साहेब जानकर आमदार होतील. का बरं? तो तरीच आहे. शरद पवारची लाट आहे, त्याच्यामुळं आमदार तोच होणार. राम सातपुतेंनी 5 वर्षात कामं केली ते. ते काय सांगू? बर काय नुसतं रस्ते नाही करून काय बर काय म्हणताय? नुसतं रस्ते हे करून काय करा काय रस्ता करून उपयोग नाही. महागाय काय सध्या चालली. बर कोण होते त्यावेळेस? माळशिरस तालुक्याचा आमदार कोण होता? जानकर आमदार होतील. बर 5 वर्षात बघितलं सुद्धा नाही राम सातपुतेला. काय म्हणताय? 5 वर्षात राम सातपुतेला बघितलं सुद्धा नाही. त्याला कसं मतदान करायचं? बर फिरला नाही, आला नाही, बर तसल्या निवडून काय द्यायचं? हां हां मुस्लिम समाजाची भावना दुखवण्याचं काम भाजप सरकार करते, त्यामुळे तसल्याला मतदान करणार नाही. पूर्ण मतदान शरद पवारला जाईल. तुतारीला उत्तमराव जानकर निवडून येणार म्हणजे येणार. काळ्या दगडावरची रेग आहे.